सण समारंभ आले की गोडाचा पदार्थ आवर्जून केला जातो. अहो, गोडाशिवाय तर आपलं नैवेद्याचं ताटही पूर्ण होत नाही. पण पदार्थ करायचा राहून गेलाय आणि वेळ कमी आहे, तर अशा वेळी शेवयाची खीर मात्र नक्की करून बघा. कारण यासाठी काही पूर्वतयारी करायची गरज नाही. झटपट होणारा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीचा आहे. पण ह्या खीरसाठी ना मी काही टिप्स दिलेल्या आहेत. त्या मात्र आवर्जून नक्की बघा. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवर एक पॅन घेतलेला आहे. पण आपल्याला पॅन जास्त गरम करून घ्यायचा नाही आहे. पॅन ठेवायचा आहे आणि मग गॅस चालू करायचा आहे. आणि त्यावर आपल्याला 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. कारण 1 वाटी शेवयासाठी 2 चमचे साजूक तूप पुरेसं आहे. आता शेवई भाजत असताना कोणतंही भांडं असेल ते आपल्याला आधी गरम करून घ्यायचं नाही. नाहीतर शेवई लगेच लालसर होऊ शकते किंवा लगेच काळपट होऊ शकते. त्यामुळे शक्यतो भांडं कधीही जास्त गरम नसावं. शेवई भाजत असताना हात मात्र सारखा चालू ठेवायचा आहे. नाहीतर थोडं जरी आपलं दुर्लक्ष झालं तर आपली शेवई लगेच रंग बदलू शकते. आता आपल्याला ह्याला मिनिटभरच भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ भाजायचं नाही आहे किंवा तिचा रंग बदलूसपर्यंतसुद्धा भाजायचं नाही आहे. फक्त हलकंसं तिला थोडंसं एक हलकासा रंग बदलायला लागला की लगेच तिला आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. पण गॅस मात्र लो असायला हवा. आता मिनिटभरानंतर थोडं तुम्ही बघू शकता हलकासा त्याचा रंग बदलायला लागलेला आहे. असा हलकासा रंग बदलायला लागला की समजा आपली शेवई व्यवस्थितरित्या भाजलेली आहे. आता शेवई भाजत असतानाच मी बाजूला दूधही गरम करायला ठेवलेलं आहे. तिथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे. मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला इथपर्यंतच रंग बदलूसपर्यंत तिला भाजायचं आहे. तिचा जास्तही रंग बदलू द्यायचा नाही, नाहीतर लगेच तिची चव बदलू शकते. चला आता शेवई तर आपली भाजून झाली. आता पुढची तयारी करायला घेऊयात. शेवई भाजत असताना दुधालाही चांगली एक उकळी आलेली आहे. आता जितकं दूध आहे त्याच्या आपल्याला एक किंचितभर थोडंसं दूध कमी झालं पाहिजे. म्हणजे इतकंच आपल्याला उकळी आणून द्यायची. म्हणजे थोडंसं ते दूध आटलं गेलं पाहिजे. जास्तही आटून घ्यायचं नाही आहे. एक किंचितभर थोडंसं आटून घ्यायचं आहे. ज्यामुळे दुधालासुद्धा घट्टसरपणा येतो आणि आपली शेवयाची खीरसुद्धा चवीला मस्त लागते. आता दुधाची चांगली उकळी आणून झाल्यानंतर जी आपली भाजलेली शेवई आहे ती आपल्या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे आणि यालाही सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ड्रायफ्रूट जरा थोडे तुपात भाजून त्यात टाकायचे असतील तुम्ही तसंही टाकू शकता. पण इथे मी डायरेक्टच टाकलेले आहेत. आता मी 5 ते 6 वेलची घेतली, त्याला चांगलं बारीक कुटून घेतलेलं आहे. मी एकाच वेळी काजू, बदाम, पिस्त्याला जे बारीक स्लायसर येतो त्यानेच मी आधी स्लाईस करून ठेवते. जेणेकरून कधीही कुठला गोडाचा पदार्थ करायचा म्हटला की आपल्याला पटकनरित्या त्याला वापरता येतं. काजू, बदाम, पिस्ता मी प्रत्येक खिसलेल्याचे 1-1 चमचा टाकलेला आहे. आता त्याचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता सर्वात शेवटी आपल्याला इथे साखर ॲड करायची आहे. 1 लिटर दुधासाठी मी अर्धी वाटी साखर ॲड केली आहे. म्हणजे जो आपला खायचा चमचा असतो, जो पोहे खायचा चमचा असतो त्याचे मी 8 ते 9 चमचे ह्यात टाकलेले आहेत. आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी सगळ्यात शेवटी चारोळे टाकलेले आहेत. आता तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट खिरीमध्ये आवडतात ते तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. आता आपल्याला ह्या दुधालाही चांगलं 2 ते 3 मिनटं चांगली उकळी आणून द्यायची आहे. काहींना शेवयाची खीर थोडी पातळसर खायला आवडते, काहींना जरा घट्टसर आवडते. त्यानुसार तुम्ही त्याला थोडंसं उकळून घेऊ शकता. आता जरा घट्टसर हवी असेल तर ह्याला 4 ते 5 मिनटं चांगली उकळी आणून द्यायची आहे. आता मलासुद्धा खीर जास्तही घट्ट किंवा जास्तही पातळसर आवडत नाही. तुम्ही बघू शकता खीर आपली जास्त घट्टही नाही झाली किंवा पातळही नाही झाली. पण हां, थंड झाल्यावर जरा थोडासा घट्टसरपणा येतो. त्यामुळेच जास्तही घट्ट करू नये. नाहीतर थंड झाल्यावर ती खीरला खूप घट्टपणा येतो आणि मग ती खायलाही इतकी काही व्यवस्थित लागत नाही. आता इतकं मीडियम मी घट्टसर केलेलं आहे. झाली की नाही एकदम झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीची. सांगितलेली जी काही टिप्स होते त्यानुसार ही एकदा शेवयाची खीर घरी नक्की करून बघा. थंड झाल्यानंतर तिलाही चांगला घट्टसरपणा आलेला आहे. बघितलं, जास्त पातळ नाही झाली किंवा जास्तही घट्टसर नाही झाली. त्यामुळे सांगितलेल्या टिप्सनुसार एकदा शेवयाची खीर नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. जेणेकरून माझ्या रेसिपीज तुम्हाला पटकन बघायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच गोड आणि मधाळ रेसिपीसोबत. धन्यवाद.